देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशातच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचे जुने भाषण ऐकवले. गेली 10 वर्षे देशात भाजपकडे सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. अनेक आश्वासनं दिली की महागाई कमी करणार, 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार. 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती, पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले. सत्तेत यायच्या आधी गॅस सिलेंडर स्वस्तात देऊ असं मोदींनी सांगितलं होतं. तेव्हा गॅसची किंमत 460 होती, आज ती 1100च्या वर गेली आहे. 10 वर्षात बेकारी कमी करू असे सांगितले, पण देशातील 100 पैकी 87 तरुण बेरोजगार आहेत. 10 वर्षात नोटा बंद केली, त्यामुळे बँकेच्या दरात 700 लोक दगावली, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. सामान्य माणसांच्या अधिकारावर गदा आणली जाते. अरविंद केजरीवाल हे 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी चांगले काम केले, पण त्यांना तुरुंगात टाकले. देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. मोदीचे सर्व कामकाज हुकुमशाहीच्या दिशेने चालले आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यातील 10 वर्षे तुरुंगात घालवली. त्याच्यावर देशाचे पंतप्रधान टीका करतात. आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले, या सर्वांनी देशाचा विचार केला, मात्र हे पहिले पंतप्रधान आहेत जो देशाचा विचार करीत नाही, असे देखील शरद पवार म्हणाले. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विजयदादा झेडपी अध्यक्ष होते. सोलापूर जिल्ह्यात 5 लाख लोकांना दुष्काळी मदत केली. मोदींच्या मनात आले आणि कांदा निर्यात बंद केली. साखर उत्पादनात राज्य 1 नंबरला होते, पण साखरेवर निर्यात बंदी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्या लोकांना तुम्हाला निवडून द्यायचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी भर सभेत उपस्थितांना केले. आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो सोलापूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.